रामकृष्ण हरी मंडळी, दररोजच्या वाणी आज पण चाललोय कंपनीत. फॉर्मल लुक, चेहऱ्यावर स्माईल, पावर ॲज ऑलवेज घाम. आता काय करतात, दररोज गॅरंटी तर नाही की चेहऱ्यावर स्माईल असेलच, पण आपल्या विचारांवर डिपेंड करतं ते. तर विचार सुधारा, पॉझिटिव्ह राहा. लास्ट मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की ठाणे आणि मुंबईमध्ये इतके कबूतर का बरं दिसतात. तर त्याचं एक कारण हे पण असू शकतं की लोक जास्त त्यांना दाणे आणि खायला टाकतात त्यामुळं. पण मग दुसरे पक्षी का अट्रॅक्ट होत नाही, का बरं कबूतरच? कमेंट करून सांगा. आय नो मी प्रत्येक वेळेस म्हणतो की कमेंट करा, कमेंट करून सांगा, पण कमेंट येत नाही. आणि ह्याच गोष्टीचा मला तपास करायचा आहे की नक्की कुठं मी कमी पडतो आहे, की तुमच्याकडून मला रिस्पॉन्स येत नाही, किंवा मे बी तुम्हाला माझा व्लॉग एंगेजिंग वाटत नसेल. तर त्या दृष्टीने माझा प्रवास आहे. आणि माझ्या अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा मी असं कुत्रं बघितलं आहे. आता हे बघा, हे कुत्रं काही विचित्र आहे असं म्हणत नाही मी, पण त्याची हाईट आणि ते बघून पहिल्यांदा तर मला वाटलं एक गाईचं वासरू आहे. पण नंतर कळालं भाई कुत्रं आहे, ते ब्रीड आहे वेगळी. बोलता बोलता फायनली कंपनी समोर आलोय. आता मध्ये जायची बारी आली. भेटू संध्याकाळी. ॲज पर कंपनी आम्हाला बुधवारी म्हणजेच वेनसडेला पावडर ड्रेसिंग करणं बंधनकारक आहे. पावडर ड्रेसिंग म्हणजे काय, थर्ड लेअर ॲड करायची, म्हणजे ब्लेझर किंवा टाय. तर मी टाय घातला होता. आणि हा लाल टाय वियर्ड दिसतो का? जर दिसत असेल तर मला सांगा बरं. आणि हा समोसा टाय माझ्या मित्रांनी बांधून दिला आहे. मी तोच दरवेळेस वापरतो दर बुधवारी. ते काही नवीन काढत नाही का बांधत नाही, मला बांधता पण येत नाही पहिली गोष्ट. तर असा काही टाय आपला. तर येत्या महिन्याअखेर आपली पहिली सॅलरी येणार आहे, तर त्याचा पण ब्लॉग असेल. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. मूड खराब का बरं झाला? आमच्या कंपनीच्या बाहेर निघल्या इतके स्मोकिंग करता लोक, आणि जागोजागी इथं स्मोकिंग करताना दिसता लोक. इतकं वास येतो ना, डोकं भनभन करतं. जसं की तुम्हाला माहिती आहे, त्याचा वास पण चांगला नसतो. लोकांनी त्याला अमृतापेक्षा पण वरचं मानलेलं वाटतं. मला आज नेमकं तुम्हाला हे पार्क दाखवायचं होतं, आणि हे पार्कच बंद झालेलं आहे. आय थिंक 7 किंवा 6:30 वाजता बंद होतं. इकडं कारंजा पण होता पाण्याचा. अपकमिंग व्लॉगमध्ये दाखवतो, काही नाही. समोर आल्यावर बघतो तर काही हिरानंदानी स्कूल दिसलं मला. मला लांबून बघून तर वाटत असेल की जुनं आहे, जुनी बिल्डिंग आहे. तसं नाही आहे, बिल्डिंग तर नवीनच आहे. त्याच्यावर वेल तशी लावलेली त्यांनी, ॲस्थेटिक, # क्लोज टू नेचर वाईब आणण्यासाठी. माझी वाईब खराब होती. आता मला जेवायला जायचं, भूक लागली आहे. चला, ही आहे आपली आजची थाळी. याच्यामध्ये ऑब्वियसली 2 व्हेज भाज्या आणि वरम भात आणि 3 पोळ्या. आणि खरं म्हणलं ना, चव एकदम भारी आहे, घरच्यासारखी चव लागती मस्त. एवढंच होतं आपला आजचा हा व्लॉग. भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. राधे राधे.